नमस्कार, माहीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण आंबा बर्फी बनवणार आहोत। आजची आंबा बर्फी आपण आंबे आणि ओला नारळ यापासून बनवणार आहोत। या ठिकाणी मी 2 पिकलेले आंबे घेतलेले आहेत। त्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। तसंच ओला नारळ साल काढून त्याचे देखील बारीक काप केलेले आहेत। त्याचाही आपण मिक्सरमधून अगदी बारीक कीस करून घेऊयात। या ठिकाणी मी अगदी बारीक असा कीस केलेला आहे आणि दोन्ही आंबे गर काढून मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे। या ठिकाणी कढईमध्ये सर्व ओल्या नारळाचा जो कीस आहे बारीक तो आपल्याला घालायचा आहे आणि चमच्याने कमी गॅसवर सारखं परतत राहायचं आहे। आपल्याला गॅस या ठिकाणी कमी ठेवायचा आहे। त्यानंतर 1 चमचा दुधाची साय। ओला नारळ आहे त्यामुळे त्याला ओलावा भरपूर असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी दुधाचा वापर जास्त करायचा नाही। साय आपण किसामध्ये चांगली मिक्स करून घेतल्यानंतर पाव वाटी साखर, गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। साखर टाकल्यानंतर साखर विरघळल्यावर थोडंसं मिश्रण जे आहे ते ओलसर होतं। या ठिकाणी 3 ते 4 मिनिटांनंतर आंब्याचा जो आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेला गर होता तो या ठिकाणी घातलेला आहे। माझ्याकडून टाकताना कॅमेऱ्याचं बटन बंद राहिलं। बघा, मिश्रण मी इथे घालून घेतलेलं आहे आणि मिश्रण आपल्याला खूप पातळ असं दिसत आहे। साखर विरघळलेली आहे, तसंच आंब्याचा जो गर आहे तो देखील पातळ आहे। आता याचा पूर्ण घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला मिश्रण सारखं चमच्याने परतत राहायचं आहे। या ठिकाणी आपण वेलची पूडही वापरू शकतो, परंतु या ठिकाणी मी आता वेलची पूड वापरणार नाही। आपल्या आवडीप्रमाणे आपण वापरू शकता। बघा, 7 ते 8 मिनिटांनंतर मिश्रण छान घट्टसर होत चाललेलं आहे। अजून थोडा वेळ आपण त्याला 2 ते 3 मिनिट परतून घेऊ। या ठिकाणी आपण ओला नारळ वापरलेला आहे, त्यामुळे आपली वडी किंवा बर्फी जी आहे ती अगदी मऊसूत अशी होते, खायला अगदी चवदार लागते। मिश्रण अगदी घट्टसर झाल्यावर आपण या ठिकाणी ताटात काढून घेऊ। ताटाला मी आधी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। सर्व मिश्रण ताटात काढून आपल्याला जशी बर्फी हवी असेल, जाड पातळ, तसं आपण मिश्रण पसरवून घेऊ ताटामध्ये। काजू बदामचे काप आपल्या आवडीप्रमाणे आपण वापरायचे आहेत। ते घातल्यानंतर आपण एका वाटीने पुन्हा ते प्रेस करून घेऊ। अगदी चवदार अशी आपली ही आंबा बर्फी लागते आणि व्हायला देखील अगदी झटपट होते, जास्त वेळ काही लागत नाही। सर्व कडा चांगल्या प्रकारे आपण इथे दाबून घेऊ। त्यानंतर आपल्याला 1 ते 2 तासासाठी हे सर्व बाजूला ठेवायचं आहे। 2 ते 2.5 तासानंतर बर्फी चांगली सेट होते। आता याला आपण हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी चौकोनी काप करून घेते। बघा, अगदी छान अशी ही आंबा बर्फी दिसते आहे आणि चवीलाही चांगली लागते। अगदी चवदार आणि रुचकर आपली आंबा बर्फी तयार आहे। तुम्ही देखील करून बघा आणि आजची आंबा बर्फी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माहीज किचन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।